स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलोय. कारण एक आई म्हणजे माया, आई म्हणजे आधार. पण बीडमध्ये घडलेली घटना हे ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल, खरंच आजचं मातृत्व इतकं बदलले का? नमस्कार, आपण पाहत आहात लोकवार्ता. बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या 2 मुलांना थेट एसटी बसमध्ये सोडलं आणि स्वतःच्या प्रियकरासोबत फरार झाली. 17 मे रोजी महिला तुळजापूर संभाजीनगर बसमध्ये आपल्या 2 चिमुरड्यांना बसवून निघून गेली. काही वेळाने बसमधील 2 मुले रडू लागली. त्यांच्यासोबत कुणी नसल्यानं वाहकाला संशय आला. मुलांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात लिहिलं होतं, या मुलांना यवतमाळला पोचवा आणि यांना आई वडील नाहीत. ही ओळ वाचून बसमधील प्रवाशांनाही धक्का बसला. यानंतर वाहन चालकाने तत्काळ शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुलांना ताब्यात घेत बालकल्याण समितीसमोर हजर केलं. समितीचे अध्यक्ष अशोक तागडे यांनी मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना आर्वी येथील शिशुगृहात पाठवलं. चिठ्ठीवर मुलांच्या आजोबाचा मोबाईल नंबरही लिहिलेला होता. पोलिसांनी संपर्क साधून त्यांना बीडमध्ये बोलवलं. पण धक्कादायक बाब म्हणजे नातवांना जवळ घेण्याऐवजी त्यांनी स्कूटी, मोबाईल आणि पैशाबद्दल चौकशी सुरू केली. या घटनेनंतर बालकल्याण समितीने नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. जर कोणी संकटात असेल तर त्यांना मुलांना रस्त्यावर सोडू नका. 1098 हेल्पलाईन, बाल संरक्षण कक्ष आणि बाल कल्याण समितीसारख्या यंत्रणा मुलांच्या मदतीसाठी कायम तयार आहेत. मंडळी, आई होणे म्हणजे फक्त जन्म देणं नाही, तर संकटातही लेकराच्या पाठीशी उभं राहणं असतं. आधुनिकतेच्या नावाखाली काही नात्याची किंमत संपत असेल तर समाज कुठे चालला याचा प्रश्न या घटनेनंतर नक्कीच निर्माण होतो. आज हे मुलं सुरक्षित आहेत, पण त्यांच्या मनावर झालेली जखम कदाचित आयुष्यभर कायम राहील. आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल कमेंट करून नक्की सांगा. आणि लोकवार्ता पाहिल्याबद्दल धन्यवाद.